मराठमोळी विश्वविजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर पुरस्कारांच्या यादीत रायफल कोच नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। यंदा खेलरत्न पुरस्कार कुणालाही देण्यात आलेला नाही। राष्ट्रकुल पदक विजेता तेजस्विन शंकर तसंच बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद, राष्ट्रकुलमधील रौप्य पदक विजेता बॉक्सिंगपटू नरेंद्र यांच्यासह विविध 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलाय। खेलरत्न पुरस्कार कुणालाही जाहीर झालेला नसला तर यंदा एकाही क्रिकेटरला कोणत्याही पुरस्कारांच्या श्रेणीत पुरस्कार मिळालेला नाही। या पुरस्कारांचं ध्यानचंद यांच्या जन्मदिनी 29 ऑगस्टला वितरण केलं जाईल। राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे आणि क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार या यादीमध्ये राज्यातल्या 2 बुद्धिबळ खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली आहे। यात नाशिकचा बुद्धिबळ खेळाडू विदित गुजराती याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे। विदित गुजराती हा प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे। जानेवारी 2023 मध्ये ग्रँडमास्टर पदवी मिळवणारा तो भारतातील 30वा खेळाडू ठरला आहे। बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक आणि आशिया क्रीडा स्पर्धेत त्यानं रौप्य पदकही जिंकलंय। वयाच्या 6व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणाऱ्या विदितनं 32व्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार मिळवल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्रामध्ये टॅक्सी आणि रिक्षा चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असणं राज्य शासनाकडून अनिवार्य करण्यात आले। त्यासाठी सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये सुधारित नियमांची अंमलबजावणी, चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी आणि त्यासाठीची कार्यपद्धती यावर सविस्तर चर्चा होईल। दरम्यान राज्यातल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना प्रवाशांसोबत संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी शिक्षणासाठी दिलेली मुदत संपलेली असून आजपासून त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता। राज्यामधल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक कारणांसाठी प्रवाशांसोबत मराठीत संवाद करणं हे सक्तीचं करू नका अशी भूमिका उत्तर भारतीय विकास सेना नवी मुंबईचे अध्यक्ष संजय दुबे यांनी घेतली आहे। पण यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कणखर भूमिका घेतली आहे। काही झालं तरी मराठी भाषा शिकणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर परिवहन विभाग आणि RTO ही कारवाई करेल असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे। बघा 105 दिवसाची मुदत दिली, त्यामध्ये 1,65,00,000 सहभागी झाले होते सगळे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर। आता आम्ही कायदा सुद्धा असा केला आहे की ताबडतोब कोणावर कारवाई नाही, कुणाचं ताबडतोब परमिट रद्द करत नाही, ताबडतोब लायसन्स रद्द करत नाही, त्याचा बॅच आम्ही रद्द करत नाही। आम्ही पहिले त्याला नोटीस देणार, 30 दिवसाच्या मुदतीमध्ये तो जर नाही शिकला तर आम्ही त्याचं लायसन्स जे आहे फक्त निलंबित करणार, रद्द करणार नाही। परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी नाही शिकू शकला, प्रवाशांशी मराठीमध्ये त्यांनी संवाद नाही साधला तर मात्र आम्हाला त्या ठिकाणी त्याचं लायसन्स रद्द करावं लागेल। मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांच्या खासगी विकासकांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रस्ताव विशेष सभेत मांडला जाणार आहे। या प्रस्तावाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्षेप घेण्याची शक्यता आहे। सत्ताधारी महायुतीमध्ये खबरदारी घेण्यात आली आहे। भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आलाय, कारण 22 बेस्ट आगारांचा खासगी विकासकांच्या माध्यमातून विकास करण्याच्या या प्रस्तावावर आज सभागृहात मतदान होण्याची शक्यता आहे। या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी मिळाली आहे आणि त्यानंतरच तो प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या पटलावर आलेला आहे। मुंब्रा कवसाळ्यातील 30 वर्ष जुन्या नाडकर कॉम्प्लेक्स इमारतीचं प्लास्टर कोसळून भिंती आणि खांबांना मोठे तडे गेलेत। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून इमारतीतील सुमारे 100 नागरिक सुरक्षित आहेत। मुंब्रा प्रभाग समितीनं तातडीनं या इमारतीला दुरुस्तीची नोटीस बजावली आहे। नाशिकच्या कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये आतापर्यंत 3,80,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये 5 गुन्हे दाखल असून 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मात्र यात शासकीय निधीचा अपहार झाला नसल्याचं पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी स्पष्ट केलंय। आरोपींनी डिजिटल सिग्नेचर वापरून बनावट कागदपत्र तयार केलेली होती। या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस आणि क्राईम ब्रांच करते आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अद्याप झालेल्या तपासामध्ये एकही रुपयाच्या शासकीय निधीचा अपहार झाला असं सूत्रदर्शी निष्पन्न होत नाहीये। मात्र त्याची मोडस ऑपरेंडी मी परत आपल्याला सगळ्यांना सांगतो की आम्हाला कुंभमेळ्याचं टेंडर प्राप्त झालेलं आहे, XYZ कामाची वर्क ऑर्डर प्राप्त झालेली आहे असं भासून
पुढच्या व्यक्तींकडून ते सब टेंडर किंवा त्याला ते पुढे देण्याच्या आमिषानं त्याच्याकडून ते पैसे घेतलेले आहेत असं साधारणपणे दिसतंय. पुण्याच्या गुरु नानक डेअरी अँड स्वीट्सचा परवाना एफडीएनं अस्वच्छतेच्या कारणानं निलंबित केलाय. मात्र त्रुटी दूर झाल्यानंतरही परवाना पूर्ववत न केल्यानं दुकान मालकानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नियमांचं पालन झाल्यानंतरही परवाना का पूर्ववत केला नाही असा सवाल करत न्यायालयानं एफडीएच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयानं दुकानाचा परवाना तातडीनं पूर्ववत करण्यासोबतच दुकान मालकाला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे एफडीएला आदेश दिले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईच्या 5 आस्थापनांवर कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केलेत. वांद्र्यातल्या ऑटर्स क्लबमध्ये रेग्युलर पनीरच्या नावाखाली प्रतिबंधित अॅनालॉग पनीरचा वापर आढळला आहे. दहिसरच्या डेली फ्रेश बेकर्समध्ये मुदतबाह्य रंग आणि झुरळांचा वापर होता. तर खारच्या प्रिन्स ऑफ वेल्स आणि विलेपार्लेच्या राज ऑइल ट्रेडिंग आणि अंधेरीच्या कॅफे सिफारिशमध्ये देखील तापमान नियंत्रणाचा अभाव, अस्वच्छता आणि साठवणुकीच्या नियमांचं उल्लंघन झालं होतं. अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईच्या चेंबूरमधल्या झेप्टोचा अन्न परवाना निलंबित केलाय. तपासणीमध्ये चिल्ड नॉन व्हेजचं तापमान 9 डिग्री सेल्सिअस आणि फ्रोझन पदार्थांचं तापमान -11 डिग्री सेल्सिअस आढळले. तसंच झुरळं, खराब भिंती, तेलाची गळती आणि पिण्याच्या पाण्याचा अहवाल नसल्याचंही समोर आलंय. रायगडच्या अलिबाग तालुक्यातल्या कुर्डूस विभागातील नागरिकांना रेशनिंगवर निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जात असल्याचा आरोप करत महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केणी यांच्या नेतृत्वात महिलांनी तांदळाचे नमुने पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेत. स्थानिक कर्मचारी आणि गोदामात तांदळाची अदलाबदल करून खाण्यालायक नसलेला तांदूळ सामान्यांना दिला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आलाय. यापुढे असा तांदूळ खरेदी न करण्याचा इशाराही देण्यात आलाय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांना पत्रही देण्यात आलंय. या आंदोलनासाठी त्यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय. मुंबईतील परवानगी आहेत, त्यांचं नियोजन आणि काय भूमिका आहे याबाबत मराठा समन्वयक वीरेंद्र पाटलांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूया. काल मनोजदांचा फोन होता की मुंबईच्या परवानगीसाठी जे कागदपत्र ते ताबडतोब तुम्ही सादर करा. मी काल मुंबईच्या बाहेर असल्यामुळे ॲडव्होकेट आपले जे गायकवाड साहेब आहेत आशिष राजे यांना कॉल करून त्यांनी सांगितलं की आजच्या आज आपल्याला अर्ज करायचा आहे. त्या पद्धतीने आपण आझाद मैदान येथे काल अर्ज दाखल केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण सांगतो की 29 तारखेपासून आपण आमरण उपोषणाचं जे आंदोलन आहे मराठा समाजाचं ते तिथे होणार आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी काल मुंबई पोलिसांना हमीपत्र सादर केले. एबीपी माझाच्या हाती असलेल्या हमीपत्र आणि परवानगीच्या प्रतीनुसार जरांगे पाटील 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. हमीपत्रामध्ये आंदोलन शांततेच्या मार्गानं लोकशाही आणि घटनात्मक चौकटीत राहून करण्यात येईल अशी हमी देण्यात आली आहे. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आंदोलन होणार असून वाहतुकीला अडथळा होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही आणि आंदोलनकर्त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येईल असा दावाही करण्यात आलाय. परंतु या आंदोलनाला परवानगी देण्याबाबत मुंबई पोलिसांकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. उपवर्गीकरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा या मागणीसाठी सकल मातंग समाजानं लातूरच्या उदगीर तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन केलंय. उदगीर शहरातल्या छत्रपती शिवाजी चौकासह तोगरी फाटा, करडखेल पाटी, खोंडसी पाटी, वाढवणा पाटी, जळकोट आणि चांदेगाव पाटी या 7 ठिकाणी समाज बांधव रस्त्यावर उतरले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. विशेषतः कर्नाटक आणि तेलंगणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
राज्यातील प्रलंबित देयकांसाठी राज्यभरातील कंत्राटदारांनी काल आझाद मैदानावर आंदोलन केलंय। आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। प्रलंबित पैसे हवे असल्यास आधी भाजपचे सदस्य व्हा असं बावनकुळेंनी म्हटल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसंच ग्रामविकास विभागासाठी मंत्री जयकुमार गोरे वेळ देत नाहीत, आदिवासी विभागाची कामं पूर्ण होऊ नये, 1 रुपयाही मिळाला नसल्याची तक्रारही या कंत्राटदारांनी केली आहे। निवडणुकीपूर्वी मोठ्या घोषणा करूनही पैसे न देणं, तसंच भूमिपुत्र कंत्राटदारांना डावलून परराज्यातील कंत्राटदारांना कामं देणं सुरू असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे। मी साधारण 4 कोटीचे कामं मी घेतलेले आहे, त्यापैकी मला अद्याप 1 रुपयाही नाही मिळाला। निधीची त्यांची सिस्टम अशी असते, इथून मागे काय व्हायचं, LPR सिस्टम असते। LPR सिस्टममध्ये ज्याचं पहिलं बिल जातं त्याला लाईनशीर बिलाचे पैसे दिले जातात। सन्माननीय आत्ताचे जे मुख्य ग्रामविकास मंत्री महोदय आहेत गोरेसाहेब, त्यांच्याकडे खातं आल्यानंतर ती सिस्टीमची पूर्ण चिरफाड झालेली आहे। त्यांच्याकडे जे काही लोकांनी बिलं जे काही क्रमवारी टाकले, जी सिनियरिटी असते बिलाची, ती सिनियरिटीने बिलं न देता ते जे तिथे जाऊन भेटतात, जे कोणी ओळखीचे असतात त्यांचेच बिलं निघाले जातात आणि काही शिफारशी मागवतात, त्या शिफारशीनुसार आम्ही पैसे देऊ, अन्यथा आम्ही कोणाला पैसे देणार नाही। आमदार रोहित पवारांनी मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन या कंत्राटदार आंदोलकांची भेट घेतली आहे। आपण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलोय, तुमचं आंदोलन बलाढ्य शक्ती विरोधात आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। ओपन समाजाच्या विद्यार्थ्यांचे पैशाचे स्कॉलरशिपचे थकले ते देण्यासाठी पैसे नाहीत, आदिवासींचे देण्याचे पैसे नाहीत, पण बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर जे मोठ्या प्रमाणात मलिदा या सरकारला देतात त्यांना मात्र तिथं ऑफिसमध्ये बोलवलं जातं, बैठका केल्या जातात, व्यवहार ठरतात। गुजराती कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर तुम्ही पैसे देता, आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर देता, मग आमच्या या भूमिपुत्रांना आणि या मराठी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वेळेवर का पैसा देत नाही? राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी आता मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत होणार नाहीये। वैद्यकीय शिक्षण विभागानं तातडीनं या संदर्भात पत्रक जारी केलंय। 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्यात यावी, यासाठी काल होमिओपॅथी डॉक्टरांनी मोठं आंदोलन केलं होतं, पण इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्डनं या नोंदणीला तीव्र विरोध दर्शवलाय। IMA आणि मार्डच्या संपाचा मागील परिणाम लक्षात घेऊन कार्यपद्धती निश्चित होईपर्यंत आणि मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करणं संयुक्तिक राहणार नाही असं वैद्यकीय शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय। पुण्याचं IT हब असलेल्या हिंजवडीमध्ये काल आमदार आदित्य ठाकरेंनी IT इंजिनियरशी संवाद साधलाय। वाहतूक कोंडीची समस्या, रस्त्यावरील खड्डे आणि इतर मूलभूत सुविधांबाबत इंजिनियर्सनी आदित्य ठाकरेंसमोर आपल्या समस्या मांडल्यात। या संदर्भात अनेकदा प्रशासनाला पत्र देऊनही कोणत्याही प्रकारचा प्रश्न सुटत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। हिंजवडीमध्ये सुमारे 7 ते 8 हजार कंपन्या आहेत आणि येथे हजारोंच्या संख्येनं कर्मचारी काम करतात, मात्र केवळ पावसाळ्यातच नाही तर 12 महिने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं या इंजिनियर्सचं म्हणणं आहे। 12ही महिने त्रास आहे। पावसामुळे खड्डे वाढलेत, त्यामुळे त्रास अजून जास्त भीषण झालेला आहे। कुठेच ट्रॅफिक हवालदार नाही आहेत, रस्त्याचं काहीच प्रॉपर मॅनेजमेंट नाही आहे। फेज 1 ते फेज 3 साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात जायला आणि सगळे हे ITNs असल्यामुळे हा खूप भयंकर त्रास होतो। हा तर नाही, आम्ही आदित्यसमोर हा पण मुद्दा मांडला की रस्त्याचा मुद्दा खूप मोठा आहे आमच्यासाठी, कारण की गेल्या 1 वर्षामध्ये आमच्या इथे 30 मृत्यू झालेले आहेत। चाकण MIDC मधून 20 कंपन्या स्थलांतरित होणार असल्यानं राज्य सरकार आधीच अडचणीत आलंय। आता पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीनं सरकारला धारेवर धरलंय। MIDC मधील खड्ड्यांचं पूजन आणि टाळ मृदंगांचा गजर करत राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रेंच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। वाहतूक कोंडी, खड्डे आणि अपघातांच्या मुद्द्यावरून बोत्रेंनी सरकारवर निशाणा साधलाय। उद्योगमंत्री उदय सामंतांनी बैठक घेऊन ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा दावा केला, मात्र ते निर्णय फक्त कागदावरच असल्याचा आरोपही बोत्रेंनी केला आहे। एकतर्फे तर आपण म्हणतो की 5 स्टार MIDC, पण मूलभूत सुविधांचा अभाव आहे। इथे ग्रामस्थ पण परेशान आहे, एम्प्लॉईज पण परेशान आहे। आम्हाला इनफॅक्ट नवीन लोक अगर आम्ही पुण्यामधून हायर करतो तर आम्हाला तिथे पण प्रॉब्लेम होतो। आणि मेन मुद्दा असा आहे की आपल्याला अगर 3 बिलियन इकॉनॉमी बनवायची आहे आणि आपली महाराष्ट्राची नंबर 1 MIDC ला सपोर्ट नाही आहे, तर कसं पुढे घेऊन जाणार?
अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये नगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात वकील संघटना आक्रमक झाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. आतापर्यंत अनेक वाहन चालकांचा अपघाती मृत्यू झालाय. तरीही काम संथ गतीने सुरू असल्याचं वकील संघटना आणि नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको केलाय. आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाला निवेदन दिलंय. सुमारे तासभर रास्ता रोको केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान 2 दिवसांपूर्वीच याच महामार्गाचं काम ट्रम्प यांच्यामुळे थांबलं असल्याचं विधान खासदार सुजय विखेंनी केलं होतं. त्यामुळे या आंदोलनाला आणखीनच धार मिळाली आहे. अमरावतीच्या मेळघाटमधल्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. शाळेत अचानकपणे उलट्या जुलाब आणि चक्कर येऊ लागल्यानं 5 विद्यार्थ्यांना अमरावतीमधल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसंच या प्रकरणात संस्था चालकांना सरकार आणि स्थानिक प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत कमांडो अकॅडमी या सैनिकी प्रशिक्षणासाठीच्या प्रशिक्षण केंद्रात एका 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत लैंगिक आणि मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या संदर्भात पीडितेनं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत प्रशिक्षण केंद्राच्या संचालकावरच लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप होत आहेत. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर प्राथमिक चौकशी करत पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपी संचालक हरिश्चंद्र राणे याला अटक केली आहे. देशामध्ये 70% दुष्काळ पडण्याची भीती आहे. स्कायमेटने असा अंदाज वर्तवलाय. प्रशांत महासागरातील एल निनोचं संकट आणखीनच गंभीर झालंय आणि त्यामुळे देशात आता केवळ 85% पाऊस होईल असा अंदाज आहे. स्कायमेटने यावर्षी एप्रिलमध्ये अंदाज वर्तवताना 90% पावसाची शक्यता वर्तवलेली होती. मात्र आता हे प्रमाण केवळ 85% राहील अशी शक्यता आहे. यावर्षी जून महिना कोरडा गेला. जुलैत बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत नाहीये. लातूरच्या चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ येथे पावसासाठी नागरिकांनी अनोख्या पद्धतीनं साकडं घातले. वडवळ नागनाथ इथल्या श्री वटसिद्ध नागनाथ मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पावसाची कमतरता जाणवत असल्यानं गावकऱ्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी ठेवून नागनाथ महाराजांना पावसासाठी प्रार्थना केली आहे. जोपर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही तोपर्यंत गाभारा पाण्यातच ठेवण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केलाय. शेतीला पुरेसं पाणी मिळावं आणि शेतकरी व नागरिकांवरील संकट दूर व्हावं यासाठी भाविकांकडून पूजा अर्चा आणि सामूहिक प्रार्थना सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये दमदार पाऊस झालाय. या पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झालाय. सध्या धान रोवणी झाल्यानंतर धानाच्या वाढीचा महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. या पावसामुळे धान पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. कथित भोंदूबाबा मनोहर भोसले यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणामध्ये मोठी कारवाई झाली आहे. दौंड तालुक्यातल्या दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ हे फरार आहेत. तर त्यांच्या पत्नी माया झोळ यांच्यासह आणखी 2 जणांना न्यायालयानं 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दत्तकला संस्थेच्या परिसरात तपासणी करून आर्थिक व्यवहारांची कागदपत्र जप्त केलेत. दरम्यान मे 2026 मध्ये याच संस्थेत झालेल्या SRPF भरतीची पेपरफुटी प्रकरणामुळे दत्तकला संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उल्हासनगरच्या थायरासिंग दरबार परिसरामध्ये प्रेयसीसोबत फोनवर भांडण झाल्यानंतर एका तरुणानं रागाच्या भरात 2 चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्यात. तसंच एका मालवाहतूक रिक्षाची तोडफोड केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मध्यवर्ती पोलिसांनी CCTVच्या आधारे वैभव खरे या तरुणाला अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी वाहनधारकांमधील दहशत लक्षात घेऊन त्याला 2 वर्षांसाठी मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या 4 जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.